हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग 4 कम्युनिकेशन्स मीन्स संदेश वन यावर आपण सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. कम्युनिकेशन्स मीन्स संदेश वन या विभागावर महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये 10 मार्क्सला प्रश्न विचारले जातात. तर असेच प्रश्न आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 66. व्यास या वाहिनीची सुरुवात टिंबटिंब रोजी झाली. पर्याय क्रमांक अ 15 ऑगस्ट 1984. पर्याय क्रमांक ब 26 जानेवारी 2000. पर्याय क्रमांक क 1 जानेवारी 2005. पर्याय क्रमांक ड 26 जानेवारी 2004. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 26 जानेवारी 2004 या साली व्यास या वाहिनीची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 67. कट्रीवाईड क्लासरूम या अध्यापन वर्गाची सुरुवात कधी झाली. पर्याय क्रमांक 15 ऑगस्ट 1984. पर्याय क्रमांक ब 26 जानेवारी 2004. पर्याय क्रमांक क 26 जानेवारी 2000. पर्याय क्रमांक ड 15 ऑगस्ट 2004. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 15 ऑगस्ट 1984. प्रश्न क्रमांक 68. संदेशवाहिनीतील अडथळे दूर करण्यासाठी खालीलपैकी कशाची मदत होईल. पर्याय क्रमांक लक्षपूर्वक ऐकणे. पर्याय क्रमांक ब शब्दार्थासंबंधी गोंधळाकडे दुर्लक्ष करणे. पर्याय क्रमांक क उच्च निम्न आदेश संरचना. पर्याय क्रमांक ड वापरून गुळगुळीत झालेली म्हण. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक लक्षपूर्वक ऐकणे. प्रश्न क्रमांक 69. उच्च शिक्षण वाहिनी म्हणून कार्यरत वाहिनीचे नाव टिंबटिंब. पर्याय क्रमांक ज्ञानदर्शन. पर्याय क्रमांक ब व्यास. पर्याय क्रमांक क एकलव्य. पर्याय क्रमांक ड वाल्मिकी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब व्यास. प्रश्न क्रमांक 70. पुढीलपैकी योग्य जोडी निवडा. पर्याय क्रमांक 1 मानसिक अडथळा प्रतीक. पर्याय क्रमांक ब सांस्कृतिक अडथळा निवडक श्रवण. पर्याय क्रमांक 3 तांत्रिक अडथळा आवाजातील अडथळा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क तांत्रिक अडथळा आवाजातील अडथळा. प्रश्न क्रमांक 71. वर्गामधील संदेशवहनाला टिंबटिंब म्हणून वर्णन करता येते. पर्याय क्रमांक उत्खनन. पर्याय क्रमांक ब संख्यात्मीकरण. पर्याय क्रमांक क महत्त्व नसणारे कथन. पर्याय क्रमांक ड प्रवचन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड प्रवचन. प्रश्न क्रमांक 72. बहुतांश शैक्षणिक वाहिन्यांवरील कार्यक्रम हे टिंबटिंबवर आधारित आहेत. पर्याय क्रमांक अ एकतर्फी संदेशवहन. पर्याय क्रमांक ब द्वितर्फी संदेशवहन. पर्याय क्रमांक क दृक संदेशवहन. पर्याय क्रमांक ड श्राव्य संदेशवहन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब द्वितर्फी संदेशवहन. प्रश्न क्रमांक 73. शैक्षणिक वाहिन्या टिंबटिंबमध्ये मोडतात. पर्याय क्रमांक अ श्राव्य माध्यमा. पर्याय क्रमांक ब तोंडी माध्यमा. पर्याय क्रमांक क दृकश्राव्य माध्यमा. पर्याय क्रमांक ड लेखी माध्यमा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क दृकश्राव्य माध्यमा. प्रश्न क्रमांक 74. एका सर्वसाधारण वर्गामध्ये मुले शिक्षकाकडे तोंड करून बसलेली असतात. अशा प्रकारच्या बैठक रचनेमुळे कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन मिळते. एका सर्वसाधारण वर्गामध्ये मुले शिक्षकाकडे तोंड करून बसलेले असतात. अशा प्रकारच्या बैठक रचनेमुळे कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन मिळते. पर्याय क्रमांक अ विद्यार्थ्यांचे एकमेकांमधील संभाषण वाढते व सोपे होते. पर्याय क्रमांक ब शिक्षकांना संज्ञापन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचा जास्त अधिकार मिळतो. पर्याय क्रमांक क शिक्षक व विद्यार्थ्यांना संज्ञापनाबाबत समान अधिकार मिळतात. पर्याय क्रमांक ड बहुउद्देशीय संभाषणाला चालना मिळते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब शिक्षकांना संज्ञापन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचा जास्त अधिकार मिळतो.
प्रश्न क्रमांक 75. एज्युसॅट हा टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक शैक्षणिक क्षेत्राशी निगडित उपग्रह. पर्याय क्रमांक ब तंत्रज्ञानाशी निगडित संगणक प्रणाली. पर्याय क्रमांक क शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित आज्ञावली. पर्याय क्रमांक ड वृद्धत्वावर मात करण्याचे तंत्र. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक शैक्षणिक क्षेत्राशी निगडित उपग्रह. प्रश्न क्रमांक 76. एज्युसॅटचे प्रक्षेपण टिंबटिंब या उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून केले आहे. एज्युसॅट प्रक्षेपण टिंबटिंब या उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून केले गेले. पर्याय क्रमांक अ कल्पक्कम. पर्याय क्रमांक ब मदुराई. पर्याय क्रमांक क श्रीहरिकोटा. पर्याय क्रमांक ड तारापूर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क श्रीहरिकोटा. प्रश्न क्रमांक 77. बहुसंख्य श्रोते, बहुजन्सी श्रोते, हिट्रोजिनियस ऑडियन्स, विस्तारित श्रोते व टिंबटिंब ही समूह माध्यमाची वैशिष्ट्ये होत. पर्याय क्रमांक अ निरीक्षण श्रोते. पर्याय क्रमांक ब गोंधळाचा अडथळा. पर्याय क्रमांक क प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव. पर्याय क्रमांक ड प्रभावी माध्यम. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव. प्रश्न क्रमांक 78. आदर्शवादी संकेत आपल्या सामूहिक टिंबटिंबाला आकार देतात. पर्याय क्रमांक उत्पादने. पर्याय क्रमांक ब धारणा. पर्याय क्रमांक क उपभोग. पर्याय क्रमांक ड निर्मिती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब धारणा. प्रश्न क्रमांक 79. ज्ञानवली प्रकल्प कोणत्या संस्थेशी निगडित आहे. पर्याय क्रमांक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. पर्याय क्रमांक ब स्वामी रामानंद तीर्थ मराठा विद्यापीठ. पर्याय क्रमांक क इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. पर्याय क्रमांक ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 80. लोकांना जोडणारे ब्रीद वाक्याशी संबंधित कंपनी कोणती. पर्याय क्रमांक अ नोकिया. पर्याय क्रमांक ब हच. पर्याय क्रमांक क एअरटेल. पर्याय क्रमांक ड BSNL. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ नोकिया. प्रश्न क्रमांक 81. संदेशवहनात दंतकथा प्रभावी असतात मात्र त्या टिंबटिंब असतात. पर्याय क्रमांक अ असांस्कृतिक. पर्याय क्रमांक ब कमी महत्त्वाचे. पर्याय क्रमांक अचूक तंतोतंत नसलेल्या. पर्याय क्रमांक ड प्राधान्य नसणारे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क अचूक तंतोतंत नसलेल्या.